काय म्हणजे कोण आमदार कोण झालं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला, कोण आमदार झालं पाहिजे? हर्षदाताई काकडे. हर्षदाताई का हो? कारण की हे बदलायला पाहिजे परत कवर आता हे काही म्हणजे कामच झाले नाही पहिले. यावेळेस शेवगाव पाथर्डीचे आमदार माननीय चंद्रशेखर भाऊ भोले पाटील होतील. म्हणजे मतदारसंघात नाही का हर्षदाताई काकडे जर आले टिकलची ना भरपूर सुविधा, त्याच्यामुळे ते असं वाटतं की त्यांना मतदान करावे. हर्षदाताई जर आमदार झाल्या आमचे सगळे प्रश्न सुटतील, एकही प्रश्न असा हे राहणार नाही. 10 वर्षात आमदार एकदाच आले आमच्या गावात, ते पण मतदानाच्या टायमाला, ते बी मतदानाच्या टायमाला हात जोडी दिले. जेव्हापासून मोनिकाताई आमच्या मतदारसंघात आले तेव्हापासून मोनिकाताईला मतदान करतो आम्ही. मोनिकाताईची काम करण्याची पद्धत आहे एकदम चांगली आहे. शेवगाव तालुक्यामध्ये आणि पाथर्डी तालुक्यामध्ये विधानसभेला 2024 मध्ये हर्षदाताईच आमदार होणार 100%. प्रश्न तर सुटणार नाही, पण जर हर्षदाताई जर आले तर अवश्य प्रश्न सुटतात. एकदम पाऊस पडला तरी शेतात जाऊ शकता अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे आमचं गाव बऱ्यापैकी 60-70% पैकी बऱ्यापैकी मोनिकाताईंच्या पाठीशी आज खंबीरपणे उभा आहे. आमच्या दारासमोर असे रस्ते नाही आहे शेवगावला, गुडघ्यावडेल खड्डे येतं. कधी आमदारांनी परत निवडून गेल्यानंतर कधी कोणत्या जनतेला तोंड दाखवलेलं नाही. आवाज टाळा, 4 टाक उमेदवार कोण कोणला कधी सांगता येत नाही. शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये जनसामान्याच्या उमेदवार हर्षदाताई काकडे या फार मोठ्या फरकाने आमदार होणार आहेत. आमच्या जवळचे आहेत, तिथं शेवगावला राहणारे आहेत आणि त्यांचं काम पण चांगलं जिल्हा परिषद माध्यमातून. त्यामुळे आम्ही ठरवलं की आता यावर्षी हर्षदाताई काकडेलाच निवडून द्यायचं. आणि आता मोनिकाताईला आपण 10 वर्ष झाली निवडून देतो. मोनिकाताई फक्त सडकाचे नारळ, स्मशानभूमीचे नारळ, सभा मंडळाचे नारळ फोडती. कोणत्या गरीबाचं काम नाही, कोणाला प्यायला पाणी नाही. शेवगावमध्ये काय परिस्थिती? विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही येतोय तुमच्या मतदारसंघात. तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा. घेणार मतांचा अंदाज, सत्ता कोणाची येणार, कोण होणार मुख्यमंत्री, कोण ठरणार लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ. राज्याच्या राजकारणात कोण ठरणार वरचढ, महायुती की महाविकास आघाडी. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत कोणाची आहे हवा, या आणि अशा प्रश्नांच्या मतांचा तुमच्या मनातील कल. मी महाराष्ट्र बोलतोय मध्ये फक्त डेट्स ऑफ मराठीवर. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात आपण आलेलो आहोत. तिथं काही आपल्यासोबत नागरिक आहेत, त्यांना आपण विचारूयात नेमकं शेवगाव पाथर्डी मतदारांचा कौल कोणाला येतं. दादा काय वाटतं, कोण आमदार होईल शेवगाव पाथर्डीमधून? शेवगाव पाथर्डीमधून आमदार हर्षदा काकडे यांना पुन्हा प्रतिसाद मिळणार आहे. आणि आमचे मनात ते नवीन चेहरा काहीतरी आला पाहिजे आमदार म्हणून. का म्हणजे हर्षदाताई का त्यांना का निवडून दिलं पाहिजे, काय वाटतं? काय म्हणजे सरकार त्यांनी काही कामच केलेलं नाही, काही नाही का, लोकांना नुसतं आश्वासन दिलेत का हे करू ते करू. तसं आता नवीन चेहरा चान्स द्यायला आम्हाला जरा हे वाटतं जरा, नाही का. दादा काय वाटतं, कोण आहे आमदार, कोण आहे शेवगाव पाथर्डीचे सध्याला? काय म्हणजे कोण आमदार कोण झालं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला, कोण आमदार झालं पाहिजे? हर्षदाताई काकडे. बरं काय वाटतं, मतदारसंघातले कुठले कामं झाले, कुठले व्हायला पाहिजे, ताईंनी ते कामं केले पाहिजे? काय रस्ता हे व्हायला पाहिजे, आमच्या गावाला सुद्धा रस्ता नाही अंडवाडीला. हा अजून कोणते कामं असे प्रलंबित आहे की जे झाले पाहिजे? काय पाणी नाही, शाळा नाही, मशानभूमीचं काही कामं नाही, काहीच नाही. एक तर आधी दुष्काळी जिल्हा म्हणून, दुष्काळ जिल्ह्यातले आपले तालुके शेवगाव पाथर्डी मतदारसंघ, तर मग आता काय विद्यमान आमदारांकडून काही काम झालेत का? नाही झाले. नाही. काय वाटतं, कोण होईल आमदार? हर्षदाताई का हो? कारण की हे बदलायला पाहिजे परत कवर आता हे काही म्हणजे कामच झाले नाही पहिले. आता हे काय म्हणतात, साखर सम्राटांचा जिल्हा येतं, तर मग कुठेतरी आता काय वाटतं, त्यांच्याकडून झालेत का कामं? नवीन बदल व्हायला पाहिजे ना, की कवर आता काही कामच करेना. विद्यमान आमदार फिरतात का मतदारसंघात, फिरतात का? नाही अजून. नाही का? मग आता कसं, आता ते तिसरी टर्म आहे त्यांची, तिसऱ्या टर्मला आता परत उमेदवारी भेटली आहे. नाही उमेदवारी भेटली, पण ह्यावेळेस तीच यायला पाहिजे ना काकडे. मग आता कुठले कामं ताईंनी कुठले कामं केले पाहिजे हो मतदारसंघातले, काय वाटतं? रस्ते, लाईटीची सोय, परत पाण्याची सोय हे करायला पाहिजे. एकंदरीत शेवगाव पाथर्डीमध्ये रस्त्यासह पाण्याचा प्रश्न एकदम महत्त्वाचा आहे, तर म्हणजे दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. आणखी काही लोक आहेत, त्यांच्याशी विचारूयात. काय वाटतं दादा, की एकंदरीत मतदारसंघामधले कुठले प्रश्न अजून एक कायम येतं की जे आता सुटले गेले पाहिजे, किंवा काही कामं झालेत का गेल्या 5 वर्षात? रस्ते वगैरे झाले पाहिजे, नाही का. आमदार कोण झालं पाहिजे? हर्षदाताई झालं पाहिजे, नवीन बदल झाला पाहिजे, नाही का.
आता एक 2-3 जे काही घराणे आहेत त्यांच्या भोवतीच हे पूर्ण राजकारण फिरतं. राजळे असू किंवा गुल्या असू, टाकणे असतील. तर मग आता काय वाटतं यंदा काही बदल वगैरे होईल का? बदल होईल ना सर, बदल असं होईल ना. काय वाटतं म्हणजे नेमकं कुठली कामं झाली पाहिजे मतदारसंघातली? मग प्रमुख कोणती कामं आहेत अजून जे की झाले नाही तर? झालेच पाहिजे. आता बरेचसे काम बाकी आहे नाही का, तर ते लक्ष देत नाही. काही गोष्टी असे तर लक्ष द्यायला पाहिजे नाही का. गाववाड्यावरील रस्ते वगैरे झालेत का काही मतदारसंघातले? मतदारसंघातले गावातले कुठे रस्ते नाही ना झाले. तुम्हाला काय वाटतं शेवगाव पातळीचा आमदार कोण होईल? नमस्कार, मी स्वपन नवतर, मी रांजणीचा ग्रामस्थ आहे. मला तर 100% खात्री आहे की यावेळेस शेवगाव पातळीचे आमदार माननीय चंद्रशेखर भाऊ भोले पाटील होतील. कारण शेवगाव पातळीमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी या प्रश्नाला बगल दिलेली आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचे कामं केलेली नाहीत. फक्त स्वतःला कार्यसम्राट म्हणून ते मिरवत आहेत. परंतु जर शेवगाव भागातले आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकाराचे प्रश्न किंवा नोकरीचे प्रश्न असतील, हे जर मार्गी लावायचे असेल तर चंद्रशेखर भाऊशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. हे सर्व जनतेने आता ओळखलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये 100% चंद्रशेखर भाऊ भोले पाटील यांचाच विजय होईल याची आम्हाला खात्री आहे. काय वाटतं भाऊ, एकंदरीत मतदारसंघात काय झालं पाहिजे? नवीन तरुणांसाठी काय झालं पाहिजे? पहिले जे आमदार होते का 10 वर्ष, त्यांनी आमच्या गावात म्हणजे काहीच नाही केलं. साधा रोड पण नाही का, आणि वगैरे शाळा वगैरे नाही का, पाणी वगैरे सुविधा चांगली नाही. तेवढे आम्हाला वाटतं चांगली हो. म्हणजे मतदारसंघात नाही का हर्षताई काकडे जर आले तिकडचे नाही भरपूर सुविधा, त्याच्यामुळे ते असं वाटतं त्यांना मतदान करावे. म्हणजे एक शैक्षणिक वारसा लाभलेला आहे हर्षदाताई, तर मग कुठंतरी शिक्षणाचा प्रश्न पाहता रस्ते वगैरे झाले पाहिजे असं वाटतं का? असं वाटतं ना, MIDC वगैरे झालं पाहिजे. शाळेत तू शाळा करतो, कॉलेज काय? 13वीला आहे कॉलेजमध्ये. मग आता शाळेला जाण्यासाठी रस्ता वगैरे आहे का गावाकडे तुमच्या? रस्ता नाही शाळेला जाण्याचा, आहे पण खराब आहे थोडासा. बरोबर. मग आता विद्यमान आमदारांकडून कधी भेटीगाठी वगैरे झाल्यात का? काही प्रश्न वगैरे? काहीच नाही. 10 वर्ष आमदार झालेत. 10 वर्ष गावाकडे आमदार आलीच नाही. इलेक्शन लागतंय का त्यावेळेस आमदार मग गावाकडे येतात, आम्हाला मतदान करा, हे झालं ते झालं. आमच्यासारखं तरुणाला MIDC पाहिजे, आमच्यासारखं तरुणाला रोजगार पाहिजे. आमच्याकडून असे फिरतात इकडे तिकडं. रस्ते पाहिजे. आम्ही कॉलेजमध्ये जायला आम्हाला ST वगैरे सगळे सुखसुविधा पाहिजे. आम्हाला काहीच नाही आहे. मग एक इकडं पाणी प्रश्न वगैरे एक महत्वाचा. पाणी पण पाहिजे आम्हाला. किती दिवसांनी पाणी येतं इकडे मतदारसंघात? 8-8 दिवसाला पाणी येतं तिथे आम्हाला. ते तर म्हणतायत की विकास झालाय, रस्ते झाले. काहीच नाही. आता आमच्यासारखे तरुण आम्हाला कळत नाही ना सगळं. आता म्हातारे माणसं आहोत पण आम्ही तरुण आहेत ना. काही विकास नाही, काहीच नाही. काय म्हणजे आता हर्षदाताई उमेदवार आहेत, कुठले प्रश्न तुम्हाला वाटतात की ते प्रामुख्याने त्यांनी मांडले पाहिजे? हर्षदाताई जर आमदार झाल्या तर आमचे सगळे प्रश्न सुटतील. एकही प्रश्न असा हे राहणार नाही. आता बस हर्षदाताई खूप प्रयत्न करतात पण त्यांची आता सत्ता नाही. ज्यावेळेस ते आमदार होते त्यावेळेस ते सगळे काम एकदम योग्य करणार. गाववाड्यावर झालेत काय रस्ते वगैरे झालेत का इकडे मतदारसंघात? नाही, रोड नाही, काही नाही. 10 वर्षात आमदार एकदाच आले आमच्या गावाला. अरे बाप. ते पण मतदानाच्या टायमाला. ते बी मतदानाच्या टायमाला हात जोडी देतात. हात जोड घेत. बरं. मग आता यंदा काय बदल वगैरे होईल का? यंदा बदल व्हायलाच पाहिजे. यंदा हर्षदाताई निवडून आल्याच पाहिजे. पण आता हे महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणी योजना वगैरे, मग लाडक्या बहिणी कुठेतरी ताईंना साथ देतील का? लाडक्या बहिणी 100% साथ देणार ताई. कोणत्या ताईंना? मोनिका ताईंना की हर्षदाताईंना? ताईंना साथ देणार. नक्की. काय विषय म्हणजे कोणाची खबर पक्की काय? हर्षदाताईची खबर पक्की. हर्षदाताई नक्की. दादा काय वाटतं? कोण? काकडेताई यायला पाहिजे. काकडेताई का हो? नेमकं काय असं कुठले काम तुम्हाला वाटतंय की झाले पाहिजे? पातळी मतदारसंघ आहे ना, तो अगदी दुष्काळी मतदारसंघ. त्याला जबाबदार कोण? ज्यांना 10 आलटून पलटून 10, कोणी 15 वर्षे, कोणी 10 वर्षे, पण काहीच नाही. मतदान आलं की तुमचं ताजनापूर करू, आमका करू. ताजनापूरसाठी लोकांना घेऊन एवढी 600 कोटीची योजना 17 गावासाठी काकडेताईने मंजूर केली. कुठलीही सत्ता नाही. ते तर राजळे म्हणतात की आम्ही केली आहे, तर मग काय कोणी केली नाही? काकडेताई मंडपामध्ये जाते, एखाद्या सप्ताह चालू आहे, मग ते सांगतात धर्म मंडपात मी सांगते मी ही योजना बघते, मीच केली. त्या येतात त्या मंडपामध्ये, पण ते असं बोलू शकत नाही ना. या धर्म मंडपात सांगतात आम्ही केली. काकडेताई सांगतात चला देवाच्या ठिकाणी, त्या देवाकडे जात नाहीत ना. कारण ते उत्तर द्यायला तयार नाही. कारण ते केलंच नाही काही. जसं मग केलं ते नाही केलंय तर मग अजून पाणी तिकडेच का म्हणून लोकांकडे पावसाला पाहिजे ना. सत्ता तिथं तर धरण तर जवळच आपल्या शेवगावच्या तिथं. नाही पण एकही आमदाराकडे कागद नाही. असा एकही ताजनापूरचा लिफ्टचा पुरावा नाही. मग कोणी केलं ते काम? कोणाचं कामाचं माध्यमातून ताजनापूर लिफ्टचं काम झालेलं. एक नारळ फोडलं म्हणायला लागले आम्ही केलं काम. एकच दिवस पाणी पडलं, एकच दिवस पाणी सोडलं वाड्याला तर लगेच 100 नारळ फोडली. आता पाणी बंद झालं सध्या.
ताजनापूर बंद झालेलं आहे आता मग आता ताईंना नाही त्यांनी जर म्हणतायत की आम्ही काम केलं तर मग तुम्ही भेटून विचारलं का की काय काम नाही काही नाही 10 वर्ष आमदारच येत नाही भेटायला 10 वर्ष भेटलं कधी काही आमदारच माहित नाही कोणी काही आमच्या गावाकडे फिरकत नाही आमदार काहीच नाही ज्यावेळेस मतदान लागेल त्यावेळेस मग मध्या हे करा ते करा हे सुरू होत त्यांचं आता हे गाववाड्यावरती रस्ते आहेत शेतीला पाणी भेटलं पाहिजे तर मग काय सध्या मतदारसंघात काय शेतीत जाय ठरलं का गुडघेत चालत जावं लागतं रस्ताच नाही नाही पण आता आणि आता आमचं शेवा शहर ज्यावेळेस मतं मागायला वगैरे आता त्यावेळेस तुम्ही दाखवतात का हे रस्ते हा विकास नाही दाखल काय मग थोडाफार मोठा करायचा लोकांच्या चार कार्य करतात त्यांनी पुढे व्हायचं आणि काहीच काय हे करू ते करू बरोबर आता काय वाटतं बरं तुम्हाला एकंदरीत काय बदल झाला पाहिजे बदल झाला तर 100% काकडे म्हणजे त्यांना पाण्याचा वारसा आहे त्यांच्या सासऱ्यापासून वडिलापासून ते पाण्यासाठी संघर्ष करतात आणि 100% ते पाणी काढू शकतात कारण कुठली योजना नाही तरी पहिले 17 गावाला मंजूर केली योजना नंतर आता 13 गावं घातली आणि हे सांगतात आम्ही 9 घातले त्यांना 9 का 13 हेच माहीत नाही काकडे भाऊसाहेब पाण्यावर बोलायला लागले की मग यांचं पिलू जागे होतं आमचं पाणी तामक्यापर्यंत गेलं पाहिजे इलेक्शन आल्यावर मध्ये काही देणार नाही काय नाही पण आता हे सगळे जे मातब्बर नेते आहेत त्यांच्याकडे कुठेतरी पक्षाचं चिन्ह येतं आता ताईंकडे अपक्ष आहेत त्यांचा स्वतःचा पक्ष आहे जनशक्ती वगैरे पण वाटतं का तुम्हाला या मतदारसंघात एकंदरीत तसं बदल पक्ष लोकांनी त्यांना तिकीट दिले जनतेने तिकीट दिले जनतेचं तिकीट हे पक्षापेक्षा बरीच असतं आता शेवगाव शहर आहे ना 20 दिवसाला पाणी नाही काकडे ताईने मुक्काम ठोका आंदोलन केलं आणि मग कुठेतरी ऑर्डर निघली काकडे ताईच्या हातात ऑर्डर आली लगेच येईन फोटो म्हणजे दुसऱ्याचं शरीर फक्त वरपडून घ्यायचं म्हणजे दुष्काळ जिल्ह्यात एकदम दुष्काळ नाही का मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे फक्त पाण्याचा पाणी जर असलं तर शेतकरी सुखी होईल आणि त्या पाण्यापासूनच आमचा तालुका वंचित आमचं पाण्याचे 29 गावं गेलेत पाणी तिकडे पुढे नांदेडला चाललंय परभणीला चाललंय जालन्याला गेले आणि आमच्या 13 किलोमीटर आमच्या गावापर्यंत पाणी आहे ना धरण आम्हाला फक्त 13 किलोमीटर आणि आमचे शेवगाव तालुक्यातले सगळे गावं ते धरणात गेलेले तरी आमच्यापर्यंत पाणी नाही काही नाही आणि मी माळेगावचा आहे आमच्या गावाला म्हणजे रानात जायला रस्ते नाहीत जे आमचे जनावर असतात का ते पावसाळ्यात आम्हाला ते नदी नाल्याच्या पलीकडे ठेवावं लागते त्यांच्यापाशी रात्री झोपायला जावं लागतं आम्हाला रस्ते नाही काहीच नाही आणि जेव्हा उन्हाळा असं का तेव्हा ती जनावर आम्हाला घरी आणतात आम्हाला रस्ते सोय नाही काहीच नाही आमदार बरोबर सांगत आहेत आम्ही पाणी देऊ आम्ही ताजनापूर लिफ्टचं काम करू आम्ही MIDC आणू सगळं करतात मग 10 वर्षात कुठले असे नाही का त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले एकही आमदारांनी पूर्ण केलं नाही आम्हाला सांगितलं 2014ला ताजनापूर लिफ्टचं पाणी आम्ही तुम्हाला आणून देऊ आजपर्यंत आलं नाही ताजनापूर लिफ्ट ताईच्या माध्यमातून आम्हाला आज पाणी आलतं पण सध्या बंद आहे आता 600 कोटीचा निधी आणला होता ताईनं आमचं गाव फक्त 7 किलोमीटर आहे पण आमच्या गावापर्यंत ST सगळं येत नाही मी गेल्या 20 वर्षापासून मतदान करतोय पण पहिले 10 वर्षात मी जे मतदान केलं जे लोकनेते आले त्यांचे जे कामं बघितले तर ते काय माझ्या मनासारखे नाही झाले जोपासून मोनिकाताई आमच्या मतदारसंघात आल्या तेव्हापासून मी मोनिकाताईला मतदान करतो आणि मोनिकाताईची जी काम करण्याची जी पद्धत आहे ती एकदम चांगली आहे मी ज्या रोडवर उभा आहे आत्ता हा रोड गेल्या 20-25 वर्षापासून मी पाहतोय मी सायकलवर हिंडत होतो आता मी गाडीवर हिंडतोय पण ह्या रोडचं काम पहिलं व्हायचं एक टप्पा पुढचा टप्पा झाला मागचा फुटायचा मागचा फुटला पुढं व्हायचा आणि ही बांधारीची जी कृपा आहे जी आज आम्ही पाणी वापरतो त्या बांधारीची कृपा मोनिकाताईने आम्हाला बांधारी दिले जो अमरापूर रोड होता आमच्या गावचा तो अमरापूर रोड गेल्या 40 वर्षापासून माझ्या वडिलाच्या काळात नाही झाला आणि आमच्या काळात पण नाही झाला मोनिकाताई आल्यापासून आमच्या अमरापूर रोडचं काम असं मार्गी लागलेलं आहे ते पुढच्या टर्ममध्ये पूर्ण होईन आता 2 टप्प्यात अमरापूर पण झालं इकडून वरूनमधून पण झालं आम्हाला ज्या रोडने आज पायी जाता येत नव्हती त्या रोडने आज आम्ही गाडीवर जातो सुसार रोड झाला सुसार रोडचं पण ती दशा होती गावातले कामं झाले प्लेइंग ब्लॉक झाले लोकांचे सर्वसामान्य जनतेचे कामं झाले मोनिकाताईचा दरवाजा सर्वसामान्य जनतेसाठी कधी पण उघडा आहे तुम्ही कोणी पण जा कोणी कार्यकर्ता न्यायची गरज नाही काही नाही ज्याचं काम असेल त्यांनी वैयक्तिक जाणे आणि तिथून प्रतिसाद भेटतोयच आपल्याला मोनिकाताईकडून त्याच्यामुळं मी समर्थपणे मोनिकाताईच्या मागं आहे उभाचे आणि आमचे सगळी जनता मोनिकाताईच्या पाठीमागं उभा आहे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील काही महिला आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूयात की ताई काय वाटतं कोण आमदार होईल शेवगाव पाथर्डीमध्ये शेवगाव तालुक्यामध्ये आणि पाथर्डी तालुक्यामध्ये विधानसभेला 2024 हर्षदाताईच आमदार होणार 100% कारण त्यांचं काम हे आमदारापेक्षा जास्त आहे त्या 4 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या वेगवेगळ्या गटातून वेगवेगळ्या चिन्हांनी आणि त्यामुळं त्यांचं काम एकदम आमदाराला लाजवीन याच्यापेक्षाही जास्त आहे त्या 24 तास जनतेत असतात घरी बिलकुल थोडा वेळ असतात त्या पण 24 तास जनतेत असतात त्यामुळे आमदार हे 100% त्याच होणार आहे आता विद्यमान आमदार बी महिलाच आहेत मग त्या काही विकास कामं झालीत का शेवगाव पाथर्डी 10 वर्ष झाले त्या विकास आम्ही त्यांना ओळखत पण नाही कुठल्या आहे काय
आमच्या जवळच्या असून सुद्धा आम्हाला माहीत नाही त्या कधीही संपर्कात नाही कोणाच्या इथे आणि कवडीचंही काम केलेलं नाही त्यांनी 15 दिवसांनी पाणी येतं कुठलेही कोणाची कशाची जबाबदारी घेत नाही कधी काही बोलत नाही काही नाही आणि कुठंच काही त्यांचं म्हणजे कामाची काहीच प्रगती नाही आहे ताई विद्यमान आमदार म्हणतायत की पाण्याचा प्रश्न कुठेतरी मार्गी लागला आणि तुम्ही म्हणतायत की नाही का 15 दिवसांनी पाणी काय नेमकं आहे कुठं पाण्याचा प्रश्न मार्गी लागला काहीच नाही 15 दिवसांनी पाणी येते ते बी आल्यानंतर 15 मिनिटं गटाराचं पाणी येतं ड्रेनेजचं त्यानंतर चांगलं पाणी येतं आणि पाण्याचं कुठलंही आम्हीच आंदोलन केलं हर्षदाताईंनी आम्ही आंदोलन केलं आंदोलन करून आम्ही तिथं स्वतः मुक्काम ठोको आंदोलन करून तिथं मुक्कामाच्या तयारीने गेलो होतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का आम्ही आंदोलन म्हणजे मागं घ्या आम्ही तुम्हाला पाण्याचं म्हणजे हे करतो त्या साहेबांनी पत्र दिलं ताईंना तेव्हा आम्ही आंदोलन मागं घेतलं आमचे ते कामही मार्गी लागलेले आहे ताईंनी ते सगळं काम मार्गी लावलं ह्या बाईंनी काहीच केलं नाही 10 वर्षात ताई काय वाटतं एकंदरीत काय प्रश्न सुटलेत का शेवगाव पातळीमधले प्रश्न तर सुटणार नाही पण जर हर्षदाताई जर आल्या तर अवश्य प्रश्न सुटणार एकंदरीत पाण्याचा जो प्रश्न महत्त्वाचा आहे की 15 दिवसातून पाणी वगैरे येत आहे तर काय एकंदरीत नाही का विद्यमान आमदार कुठेतरी अपयशी ठरले पाण्या प्रश्नावरून 100% ठरल्या यात फक्त हर्षदाताई किंवा शिवाजीराव काकडे हेच दोघं करू शकतात एकंदरीत काय वाटतं की मग कुठल्या आता ताईंनी प्रश्नावरती फोकस केला पाहिजे या उमेदवार म्हणून पाणी प्रश्न आणि आणखी कुठल्या असं का वाटतं की ताईंनी नाही का ते कामं मार्गी लावली पाहिजे एकंदरीत आता जर समजा ताई आमदार झाल्या तर तुमची कुठली अपेक्षा राहील की त्यांनी ह्या प्रश्नावरती पहिलं प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे ताईंनी बेरोजगार मुलं आहे त्यांना काम द्यावं स्वतः परत गोरगरिबांचे प्रश्न सुटावं इतकं मतदारसंघातले पाणी असू रस्ते असू सगळे सोडणार ते आमचा अमरापूर रोडची दुरवस्था जवळपास भारत स्वतंत्र झाल्यापासून त्या रोडवर कसलं कोणत्याही स्वरूपाचा निधी पाडला नव्हता आम्ही मोनिकाताई राजळे यांच्याकडं पाठपुरावा केला असता त्यांनी आमच्या गावाकडून जवळपास 1 किलोमीटर आणि अमरापूरकडून जवळपास 1.5 किलोमीटर अशी रोडवर निधी टाकला त्या रोडवर निधी टाकल्यामुळे जवळपास सर्व शेतकऱ्यांची समस्या बऱ्यापैकी सुटलेला आहे राहिलेला थोडा 1 किलोमीटर निधी त्यांनी या पंचवार्षिकला जर त्या आल्या तर त्या माध्यमातून ते करून देऊ हे बोललेले आहेत आमच्या रस्त्याची परिस्थिती अशी होती की पावसाळ्यात आम्हाला कसंही जाता येत नव्हतं गुडघे इतकाला चिकट राहायचं त्या ठिकाणी पण आज सर्व शेतकरी एकदम पाऊस पडला तरी शेतात जाऊ शकता अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे आमचं गाव बऱ्यापैकी 60-70% पैकी बऱ्यापैकी मोनिका यांच्या पाठीशी आज खंबीरपणे उभा आहे ताई काय वाटतं शेवगाव पातळीमधून कोण आमदार होईल एकंदरीत आम्हाला वाटतं की हर्षदा काकडेच होतील का पण हर्षदाताईच का हर्षदाताईंचं काम खूप चांगलं आहे त्यांनी MIDC मध्ये पण त्यांनी MIDCचाही प्रस्ताव मांडला होता तो त्या गोरगरिबीसाठीही करतात हॉस्पिटलही काही मदत करतात गोरगरिबांनाही इतर शेवटी पाण्याच्या प्रश्नासाठी आंदोलनही त्यांनी केलंय ते कुठेही उभे येतात अपरात्री 12 वाजता जरी म्हटलं फोन केला तर कुठेही उभे येतात पेशंटसाठी उभे आहेत कोणासाठी उभे येतात आता या मैदानामध्ये माझे आमदार देखील आहेत विद्यमान आमदार आहेत आणि तुतारीकडून देखील ढाकणे आहेत तर मग ह्या मातब्बर नेत्यांमध्ये ताईंना ही निवडणूक सोपी जाईल का हां जाईल ना म्हणजे आता कुठल्या मुद्द्यांवरती पण असं मग ह्याच मुद्द्यावर जाईल ना की ताईचा प्रश्नच तसे आहेत ना की ताईने MIDC हे करून आणलेले आहेत वरतून किंवा पाण्याचं आंदोलन आम्ही तिथं केलेलं आहे किंवा ताई हॉस्पिटलला मदत करतात म्हणजे न कोणाची अपेक्षा करता किंवा ताई कोणासाठी धावून जातात आमच्यासाठी येतात 12 वाजता फोन करा 1 वाजता फोन करा ताई कधी फोन उचलतात आमचा आता एकंदरीत कुठेतरी लाडकी बहीण योजना चालू आहे तर मग काय वाटतं कुठेतरी त्यांना म्हणजे काय म्हणतात महायुतीच्याच उमेदवार जे आहेत त्यांना फायदा होईल नाही होणार कारण आता हे आताच बंद पडले फायदा होऊ शकत नाही ना मग आता इलेक्शन पुरतच महायुतीने केलं होतं आता काहीच होणार नाही त्याचं आता बंद पडणार ते पण आता ते तर म्हणतायत की दुसरं कोणाला जर सत्ता दिली तर ती योजना बंद पडेल त्यामुळे महायुतीलाच पुन्हा कोणाला सत्ता द्यायच्या अगोदरच बंद झालेली आहे बरोबर मग आता कुठले मुद्दे आता महत्त्वाचे राहतील आता योजना तर कुठेतरी निवडणुकीच्या अनुषंगाने पण मतदारसंघाच्या अनुषंगाने कुठले प्रश्न आहेत की ते मार्गी लागले पाहिजे तरुण मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणखी मतदारसंघातले कुठले प्रलंबित प्रश्न आहे की ते अजून पूर्ण झाले नाही विद्यमान आमदारांकडून पाणी प्रश्न तुम्हाला काय आज तुम्ही आता बऱ्याच दिवसापासून निवडणूक वगैरे बघितल्या असेल काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढली पाहिजे आम्हाला म्हणजे आम्ही जसं शेवगाव राहायला आलो ना तसं पाण्याचा जो प्रश्न किती आमदार होऊन गेले येणार आहेत पण ताईने हा पाण्यासाठी खूप आंदोलनं केले
खूप प्रयत्न केले. इतकं गढूळ आणि अस्वच्छ पाणी हे आमदारांनी करायचे काम आहेत, हे यांनी कधीच केले नाही. कधीच आमच्याकडे लक्ष नाही. आमच्या दारासमोर असे रस्ते नाही आहे शेवगावला, गुडघ्या एवढे खड्डे येतं. कधी आमदारांनी परत निवडून गेल्यानंतर कधी कोणत्या जनतेला तोंड दाखवलेलं नाही. आमची तर भेटच नाही जवळच्या असून, म्हणजे आता हे 5 वर्ष नाही आमदार. पण आता निवडणुकीच्या अनुषंगाने येत असतील ना भेटायला, तर मग कधी भेटल्याच नाही आम्हाला. आमच्या दारात सुद्धा आल्या नाही, मत मागायला सुद्धा आल्या नाही. कारण त्यांना असा गर्व आहे का मीच परत आमदार होणार आहे. बरोबर. हो. पण मग आता तुम्हाला काय वाटतं की कुठले प्रश्न मार्गी लागले पाहिजे? आमचा पाणी प्रश्न आहे. इतर गोरगरिबांच्या मुलांना, आता मुलं 22-24 वर्षाचे आमचे मुलं झाले, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्यासाठी काहीतरी यांनी कंपन्या काढल्या पाहिजे. यांनी आज कोणी 10 वर्ष झाले, कोणी 15 वर्ष आमदार झाले, यांनी कुठल्याच गोष्टीचा विचार केलेला नाही. यांचे फक्त साखर कारखाने व्यवस्थित चालले पाहिजे, हाच त्यांचा एकमेव म्हणजे विचार आहे. सगळे तिन्ही असे साखर कारखानदार आहेत ते. मग आता त्यांच्याच पोळ्या भाजून घ्यायला लागल्यावर जनतेला आता काहीतरी बदल करायला हवा ना जनतेने. हो, आम्हाला पण वाटतं ना काहीतरी सुविधा व्हावात. बाकी इतर हो विकासाची कामं आम्हाला कोणी आमदार असो विकास केला पाहिजे, आमची एवढीच ही. कारण कोणी 15 वर्ष आमदार झालं त्यांनी काही केलं नाही, कोणी 10 वर्ष झालं केलं. आम्ही अपेक्षा कोणाकडे ठेवायची? शेवटी काहीतरी नवीन घ्यावं वाटतं ना माणसाला. आता हर्षदताई आमच्या कोणी नाही येतं, कोण नाही, पण त्यांचे कामं आम्ही पाहतो. कोणाचं दुःख असो सुख असो ते आम्ही कधी पाहतो, तर त्या उभ्या आहेतच. कधी आमदार बाई आमच्या सुखादुखाला कधी धावून आलेल्या नाहीत. ना घुले आले, ना मोनिकाताई आल्या, पण ह्यांना कधी आम्ही फोन केला, आमचं काही काम असलं ताई लगेच धावून येतात. ते आमच्या नातेवाईक आहेत, आमचे कोणी आहेत नाही, पण आम्ही आमच्याच नाही तर प्रत्येकाच्या याला त्या सुखदुःखात सहभागी होतात. माझ्या मते ह्या शेवगाव पातळीचे फक्त म्हणजे शेखर भोज हे आमदार होणार आहेत. कारण ह्या गेल्या 10 वर्षामध्ये जर शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न असेल तर तो आमच्या गावामध्ये सबस्टेशनचा होता. आम्हाला पहिल्या 10 वर्षापूर्वी म्हणजे 25 वर्षापूर्वी दहीफळला लाईट हे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होता, तो शेखर भाऊंनी सोडवण्याचा प्रयत्न केला. आत्ता सध्या 10 वर्षामध्ये एकही मतदारसंघामध्ये एकही सबस्टेशन झालेलं नाही आहे. आणि आमच्या अर्ध्या गावाला घोटावरून लाईटीचा पुरवठा आहे. तो पुरवठा कायम ब्रेकडाऊन असतो. ज्यावेळेस मी आपल्या शेखर भाऊंना फोन केला त्यावेळेस भाऊंनी वरती यंत्रणेला फोन करून सांगितलं, त्यावेळेस आमचा तो पुरवठा एकदम सुरळीत झाला. आणि भाऊंनी आता असा एक शब्द दिला आम्हाला की मी ज्यावेळेस आमदार होईल त्यावेळेस तुमचा राहिलेल्या अर्ध्या गावालाही गावातूनच सबस्टेशन वीज पुरवठा देण्याचा प्रयत्न मी करीन. बाबा काय वाटतं शेवगाव शहरातून शेवगाव पातळी मतदारसंघातून कोण आमदार होईल? हर्षदताई. का हो, काय विषय नेमकं? आमच्या सुखादुखाच्या साधी वाटेल अख्खा गावात कधी कोणाचं काही असू द्या तरी हजर द्यायचं. आता तुम्ही तर भरपूर निवडणुका बघितल्या असतील, वेगवेगळे आमदार बघितलेले असतील, तुम्ही काही कामं झाली का विकास कामं? कामं नाही आमच्या गावात, काहीच नाही. काही कसं आमदार. आता जे विद्यमान आमदार आहेत ते तर म्हणतात की विकास कामं झाले वगैरे, काही नाही झाले. शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये जनसामान्याच्या उमेदवार सौ हर्षदाताई काकडे या फार मोठ्या फरकाने आमदार होणार आहेत. आणि मोनिका राजा ज्या विद्यमान आमदार आहेत तिसऱ्यांदा आहेत हॅट्रिक करणार असं म्हटलं जातं. आता म्हटलं जातं, तुम्ही मला पहिल्या वेळेस म्हटलं, पण जनता म्हटली पाहिजे ना असं. आता तुम्ही म्हटले तुमचा विचार आहे, परंतु मतदारसंघातला मला एका माणूस म्हटला नाही अजून त्या मोनिकाताईला मला पुन्हा आमदार करायचं आहे, मला मत द्यायचं आहे, त्यांनी काम केलं हे केलं. मला तुमचं काही दिसत नाही. 5 वर्ष ते आलेच नाही मतदारसंघात. आत्ता 1-2 वेळा आलं तर 1-2 पोते नारळ घेऊन या वाटाला एक फोड, त्या रस्त्याला एक फोड, या बांधाऱ्यावर जाऊन एक फोड, याच्या पलीकडे काय केलं नाही तुम्ही? कामं सोडून फक्त नारळ फोड राहिले. एवढेच नारळ फोडायसाठी आले होते, ते पण सगळे फोडले नाही नारळ. कुठं फोडव नारळ? त्यासाठी त्यांना काय एक 10-20 नारळ फोडून गेलेले म्हणजे पेपरला वाचलं नाही, तर समक्ष त्यांना पाहिलेलं बरेच दिवस झाले. काय वाटतं कोण होईल आमदार? विद्यमान आमदारांकडून कामं वगैरे झालीच का? नाही, काहीच काम नाही. आता माझे आमदार देखील येतात त्यांच्या फायद्यासाठी ते गावातल्या लोकांच्या फायद्यासाठी. आपले माझे आमदार आहेत ते निघण्यात येतात असं, मग काय कसं एकंदरीत सोडून गेलं तर नाही, ते विलेजचे कामं नाही काही हर्षदाताईच का?
कामं केली कामं झालेच काही तर कुठल्याही सत्तेत नाही तर तरी आमच्या इकडे पाणी बिणी सगळं कामं केली पाहिजे सगळं. शेवगाव पातळीमध्ये पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ते पाणी नाही का मग विद्यमान आमदारांनी काही कामं केली तर नाही काहीच रस्ते वगैरे काहीच नाही. काय वाटतं आता कोण होईल आमदार? जाऊ आचार्य कोणाची हवा आहे? आवाज कळा ना. 4 टॉप उमेदवार कोण कोणला कधी सांगता येत नाही. तुमचं वैयक्तिक काय वाटतं? काय कोणाचं वातावरण आहे? वैयक्तिक वाटतच नाही. आपण लोक काय करतो सांगतो. आमदारकी चालू झाली. आमदारकी कोण आमदार होईल वाटतंय? काय सांगतो ज्येष्ठ आहे तुम्ही. कोण वाटतंय तुम्हाला? कोण आमदार होईल वाटतंय? बाबा काय वाटतंय? मोनिकाताई. कशामुळे मोनिकाताई? काम केलेत. काय काय काम केले आव्हानामध्ये? सगळं आहे थोडंफार. आता सरकारी आपल्याला काय सांगता येते काम केलंय. फुले, हर्षदताई, प्रताप काका ढाकणे अशी चौरंगी लढत. शेवगाव पाथर्डीमधून तर हर्षदताई काकडेच निवडून येतील. का नेमकं म्हणजे का हर्षदताई? काय झालंय माहिती का, हे सगळं पक्षाची सिस्टीम सगळी बिघडली. कोण कुठं चाललंय, कोण कुठं चाललंय. बाप एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात. त्याच्यामुळं आमचा पक्षावरचा विश्वासच उडालेला आहे. त्याच्यामुळं आमच्या हे जवळचे आहेत, इथं शेवगावला राहणारे आहेत आणि त्यांचं काम पण चांगलं जिल्हा परिषद माध्यमातून. त्यामुळं आम्ही ठरवलं की आता यावर्षी हर्षदताई काकडेलाच निवडून द्यायचं. काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार? कोण होईल? हर्षदताई काकडेच होणार आमदार. त्यांचं कार्य पण चांगलं आहे आणि लोकांपर्यंत ते जातात पण विचारतात गोरगरिबांना की तुमचे काय प्रॉब्लेम आहे काय नाही सगळं सांगतात म्हणून शिवरले त्याच येणार. ताई काय वाटतं कोण आमदार होईल? हर्षदताई काकडे. का हो हर्षदताई का म्हणून? आम्हाला पाण्यासाठी मरतो आम्ही. पाण्याचा प्रश्न इथं मार्गी लावला ताईंनी. हा तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार? काहीच पाहिजे ताई. आणि इकडं मोनिकाताई बी महिला आमदार आहेत. काही केलं काम? बाहेरगावच्या हा का? त्यांनी झाल्या आणि कधी घरी जाऊ शकतो, कधी बोलू शकतो ताईंना. बरं, मग अजून काय अपेक्षित आहे? काय कामं केले पाहिजे ताईंनी? पाणी मागवतो. पाणी आम्हाला काही महिना 15 दिवस आम्हाला पाणी नाही. नळ कुठं हापचे नाही, कुठं काय नाही आमचं. ताई काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे? आपल्या ताई झाले पाहिजे. हर्षदताई. कोणत्या ताई? आमदार मोनिकाताई बी आहे आणि हर्षदताई बी आहे. हर्षदताई व्हायला पाहिजे. हर्षदताई झालं पाहिजे. आणि कोणते काम प्रश्न वगैरे तुमच्या मार्गी लागले पाहिजे? काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवरती ताईंनी उमेदवारीमध्ये आता बोललं पाहिजे? आपल्या गरीबाची सोय पाहिजे, पाणी पाहिजे, कोणाचं घर बिर असं. आपण आता ते लाडकी बहीण योजना बी चालू आहे त्याच्यामुळे मग कुठं काही फटका बसेल का ताईंना? नाही. मग कोण निवडून येईल? आपल्या ताईच येणार आहे. बाबा काय वाटतं शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून कोण आमदार होईल? हर्षदाताई काकडे. हर्षदताई. हो. आणि चौरंगी लढत होती यंदा शेवगाव पाथर्डीमध्ये, तर आता काय असं वाटतं का तेवढी तगडी फाईट होईल वगैरे? तगडी फाईट आपले हर्षदाताईच एक नंबरला राहणार आहे. कारण येईन आत्तापर्यंत जो भ्रष्टाचार केला आहे तिन्ही बी ह्या साखर सम्राटांनी कुठल्या प्रकारे गोरगरीब जनतेचं काम केलेलं नाही. आणि आता मोनिकाताईला आपण 10 वर्ष झाली निवडून देतो. मोनिकाताई फक्त सडकाचे नारळ, स्मशानभूमीचे नारळ, सभामंडळाचे नारळ फोडती. कोणत्या गरीबाचं काम नाही, कोणाला प्यायला पाणी नाही. शेवगावमध्ये काय परिस्थिती? आज जायकवाडी धरणात एवढं पाणी असून जर शेवगाव सारख्या शहरमध्ये प्यायला 8 आणि 15 दिवस लागते. तुम्ही सांगा आमदारचं काम कोणतं आहे? तहसील कार्यालयामध्ये कुपनाचे रेशन कार्डाचे कामं रखडलेत. कुठल्या प्रकारे कोणत्या अधिकाऱ्याला दाब राहिलेला नाही. त्याच्यामुळं आमची हर्षदाताई अशी आहे का गोरगरीब जनतेसंग राहणार, प्रत्येकाच्या कामाला यश देणार आणि प्रत्येक ठिकाणी जवळजवळ आज 15 ते 20 गावाला त्यांनी पाणी सोय केलेली. त्यांना हे पाणी आणायला गेले का हे सगळे वरचे पुढे त्यांना आडे पडतात. वरून सांगतात मंजूर करू नका, अमकं करू नका. त्यांच्या प्रयत्नाने आज 15-20 गावं इकडे सुखी झाली. आणि ते प्रत्येक तालुक्यामध्ये दोन्ही बी तालुक्यात त्यांना समसमान वाटतं. एक तालुका असा आणि एक तालुक्याचा असो, तुमचा विमा असू, दुष्काळाची परिस्थिती असू, कापसाचा भाव असू, तुमच्या कोणत्याही प्रश्नाला माणूस तिथं आल्यानंतर ते सगळा प्रश्न सोडल्याशिवाय तहसील कार्यालयात गेल्याशिवाय राहत नाही, कलेक्टर कचेरीत गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे एकंदरीत यंदा शेवगावमध्ये परिवर्तन होईल असं? हो, कारण आजचा इतिहास असा घडणार आहे
का हर्षदाताई मागं खूप गरीब जनता उठलेली. कारण ऊसाची परिस्थिती अशी आहे का ऊसाला भावच देत नाही. ज्ञानेश्वर सहकारी कारखाना 2700 रुपये भाव देतो, 3500 रुपये विठ्ठल सहकारी कारखाना देतो, 3200-3100 रुपये संगमनेर देतो. मग तुम्ही सांगा आपल्या या कारखान्याला काय झालं? हां. आणि शिवाय तिथं द्वेष केला जातो. 1994 साली त्यांनी बिगर सभासदाचा ऊसच नाही नेला. कारण हे काय करतात, फक्त जवळच्या माणसाला सांभाळतात आणि श्रीमंत माणसाला. आणि एकदा हे निवडून आली का यांची काळी काच खाली होत नाही. तसं आपली हर्षदाताई, तुम्ही कधी त्यांच्या घरी जा, रस्त्यावर उभा राहा, तुमच्या संग राहणार, तुम्ही जे जेवता तेच खाणार, हे तुमचं पाणी बी पिणार नाही आणि तुमच्या संग व्यवस्थित बोलणार बी नाही. आणि यांना भेटायचं म्हणलं तर 5 वॉचमॅन लागते. किती लागते? त्या 5 जणाला जावं वलंडून, ते बी सकाळी गेला तर संध्याकाळपर्यंत भेटत येत नाही. तर म्हणजे उद्या या, असे महिना 4-4 महिने भेटत नाही. आणि काय करता? हां. मोनिकताईचं किरकोळ काम कोणतंच नाही आहे आपल्या तालुक्यामध्ये, आपल्याने पातळीत बी नाही. आता तुम्हाला सांगतो, ह्या इलेक्शनला त्यांनी मुद्दाम असा प्रकार केला, त्यांनी शेवगावमध्ये 600 लोकांचा डोल नाही दिला बँकेत आणि आमच्या शेअर टाकली 300 लोकांना नाही दिला. शेअर टाकलीची बँक अशी, ती गुले पाटलाची बँक आहे, ती बँक आहे ना. आज जर डोलाचा पगार तिथं गेला तर महिनाभर वाटत नाही. ते ना आता 2 दिवसापूर्वी काय केलं, आज पैसे गेले आणि दुसऱ्या दिवशी लगे वाटले, निम्या लोकांना पैसेच आले नाही म्हणे. मग सांगा तुम्ही किती फसवणूक करतात ते. असे विधानसभेत आपल्याला आमदारच नको. आपल्या शेवगाव पातळीचा जर विकास करायचा असला सगळ्या समाजाचा, तर हे काकडेच घराणं पाहिजे. आणि आता हे काकड्या घराण्यात जर आपला आमदार झाला तर परत दुसरा आमदार होणे नाही. कारण हे कामाला ढिल्ले पाडणार नाही, एवढी आमची 100% गॅरंटी देतो.